लढाईपटू मजबूत वाद्याचा चपळ असा पाहूया आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतोय का बोनस मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या त्याला एक गुण त्यानं आपल्या संघासाठी कमवलेला आहे. मित्रांनो, आता ही मॅच सेकंड राऊंड चालू आहे. अनंत प्रतिष्ठान रसाळगड या संघाविरुद्ध कडकड मित्रमंडळ कडकवडी हा संघ आहे. हा संघ दुसऱ्या राऊंडसाठी प्रवेश आहे. हा संघ आता बघूया कोण जिंकणार आहे. बट अनंत प्रतिष्ठान हा संघ 4 पॉईंटने हरतोय. मॅच हातातली होती ते मॅच हरवली नाही. आपण बघूया पुढचा प्रवास कसा आहे यांचा, तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. चला. भर केलेली आहे. सुंदर अशी चक्कर आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि गुणांची भरी प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी करताना या ठिकाणी दिसून येत आहे. पुन्हा हा 3 नंबर जर्सी प्रदान केला लढाईपटू संयमी शांत अशी खेळाडू खेळी खेळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुन्हा एकदा सुखरूप आपल्या मैदानामध्ये परत करण्यात आले आणि आता 6 नंबर जर्सी प्रदान केला लढाईपटू रनिंग टच करण्याचा त्याचा प्रयत्न पाहूया. त्याच्या या प्रयत्नाला यश मिळते का ते. आणि एक गुण त्याने आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 2 गुण प्राप्त केला हा 5 नंबर जर्सी प्रदान केला लढाईपटू पाहूया आणखी आपल्या संघासाठी काही गुणांची भर आपल्या संघाला मिळवून देते का ते. अशी पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की रसाळगड या संघातून डोक्यावर वाजलेला आहे. ही परिस्थिती पाहूया. रसाळगड या संघाचा तळाईपटू फुलून चढाई करून आणि त्यांनी आपल्या संघासाठी एका गुणाची भर आपल्या संघामध्ये त्यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा पिंपलेक्स वॉरियर्स या संघाचा 12 नंबर जर्सी प्रदान दिला तळाईपटू गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि पाहूया त्यांच्या संघाला गुण प्राप्त होतोय. पुढे लागेल डॅश येतात जोरात. यानंतर होणारा दुसरा सामना वाघजाई संघेतर वर्सेस अरविंद 11 माणगाव या संघाच्या संघनायकाने आपला संघ तयार ठेवायचा आहे. कारण हा सामना झाल्याच्या नंतर लगेचच आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. बॅककिक मारण्याचा प्रयत्न आणि त्याला यश आलेला आहे. एक गडी बाद करून त्याने आपल्या संघामध्ये गुणांची धावसंख्या ही वाढवलेली आहे. पुन्हा एकदा पिंपलेक्स वॉरियर्स या संघाचा 11 नंबर जर्सी प्रदान केलेला हा लढाईपटू गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु तितकंच त्याला यश मिळालेलं नाही. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी क्षणात क्षणाला उत्कर्ष वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. निश्चितच टॅकल केली जाते आणि सुपर टॅकलच्या माध्यमातून या ठिकाणी गुण प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अतिशय चुरशीचा होताना आपल्याला पाहायला मिळते. रसिक प्रेक्षक तुफान अशी गर्दी या ठिकाणी
टाकलेल्या रशी प्रेक्षकांची निश्चितच खेळ आपल्या मैदानातील कबड्डीचा खेळ अत्यंत चपळतेने खेळला जाणार आहे किंवा 5 नंबरचा जशी परिचय केला खेळाडू सर्वोच्च करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश पत्रामध्ये आलेलं आहे. निश्चितच दोन्ही संघांच्या हे दोन्ही संघ पहिल्या फेरीतील विजय प्राप्त करून या दुसऱ्या फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती करते आक्रमण करताना वेगाने गतीने आक्रमण केलं जाते आणि सुंदर अशी खोलवरती चढाई करून गुण प्राप्त केला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय हे कृपया खेळाडूंनी संयम ठेवायचा आहे. निश्चितच दमदार खेळी करताना आपला विजय निश्चितच होणार आहे परंतु संयम त्याने खेळ करणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत संयमी खेळी दोन्ही संघाचा खेळाडू होताना दिसत आहे. अशी संयमी खेळी लास्ट पर्यंत तुम्ही खेळायचे आहे. यानंतर होणारा सामना वाघजाई 13 या कार्यक्रमानिमित्ताने रमेश जामदार यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचे आम्ही कोकण क्रांती मंडळाच्या वतीने प्रथमतः हार्दिक असं स्वागत करतो. काय काय करताय पुन्हा एकदा सुंदर अशी चढाई 6 नंबर जर्सी प्रदान केला. हा चढाई करतो आपल्या संघासाठी वारंवार गुणांची भर आपल्या संघामध्ये नोंद करताना दिसत आहे. रसाळगड संघाचा हा 5 नंबर जर्सी प्रदान केला चढाईपटू सुखरूप आपल्या मैदानामध्ये परत आलेला आहे. ट्रिप्लेक्स वॉरियर या संघाचा हा 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाचा गुण फलक संख्येने वाढवताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. हा कसं सहकार्य करायचं मंडळाला सहकार्य करायचं आहे. कोकण क्रांती मंडळातील सभासदांना विनंती आहे शाळेच्या ज्या कोपऱ्यामध्ये तिकडे जर का खेळाडू असतील तर आपली काळजी आहे त्यांना या ठिकाणी इकडे घेऊन यायची. कोकण क्रांती मंडळातील सभासदांना विनंती आहे शाळेच्या त्या कोपऱ्यामध्ये तिकडे बरेचसे प्लेयर जातात. महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत की त्या ठिकाणी आपण नियंत्रण ठेवायचं आहे. निश्चित या ठिकाणी 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मागील सामन्यामध्ये दमदार चढाई करून गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या सामन्यामध्ये तितकंसं यश काही प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. निश्चितच आणि निश्चित आपल्या संघासाठी कामगिरी करताना दमदार खेळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया सुंदर अशी चढाई केली होती आणि आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून आपल्या संघाच्या गुणसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू बळीबाद करण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या प्रयत्नालाही तितकंच यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा ट्रिप्लेक्स वॉरियर त्या संघाचा 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू खोलवर चढाई करून बळीबाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून संयमी खेळी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया यशाचं पारड कोणत्या संघाच्या दिशेने झुकणार आहे. त्याप्रमाणे म्हटलं जातं छोटा पॅकेज बघा धमाका आपल्याला निश्चितच कामगिरी करून गेलेला दिसतोय. आपल्याला कसं वाचल्या गेलेल्या आहेत चढाई
सुंदर असं टॅकल केलेला आहे, पकड केलेला आहे आणि रायडर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. संयमतेने या ठिकाणी खेळी करून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न निश्चितच आहे. या सामन्यादरम्यान शेवटची 5 मिनिटे बाकी आहेत. अतिशय सुंदर असा खेळ उंचावताना या ठिकाणी पाहायला मिळतोय, दमदार असा खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षकांची अफाट गर्दी, तुफान गर्दी या ठिकाणी जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. रसाळगड 11 आणि पिंपळेश्वर वॉरियर्स 16 11 11 16 अशी जास्त फरकाची. काय इथंच बसतोय. सुंदर असा टॅकल केला गेला, अतिशय सुंदर अशी पकड केली गेली. खेळ आणि शांततेने चढाई करून शेवटची 4 मिनिटे बाकी असताना पाहूया दोन्ही संघामधील कोणत्या संघ विजयाची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन या खेळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज होते ते आपल्याला पाहायचं आहे. सिम्प्लेक्स वॉरियर्स या संघाचं पारडं सध्या विजयाच्या बाजूने झुकताना दिसत आहे. पंचांची वाद घालू नये. निश्चितच रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी क्रीडा रसिकांचं लक्ष पंचांच्या निर्णयाकडे लागलेलं आहे. कारण या सामन्यामध्ये काय घडेल याचा अंदाज नाही, पण मात्र निश्चितच इतिहास घडण्याच्या वाटेवरती हे दोन्ही संघ इतिहास घडवण्याच्या वाटेवरती दोन्ही संघ प्रतिस्पर्धी संघासमोर सामने ठाकलेले आहेत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे छोटा पॅकेज बडा धमाका निश्चितच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आपल्याला निदर्शनास येताना आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघाची गुणसंख्या रसाळगड या संघाची गुणसंख्या झालेली आहे 11 आणि पिंपळेश्वर वॉरियर्स या संघाची गुणसंख्या झालेली आहे 17. 6 गुणांनी पिंपळेश्वर वॉरियर्स हा संघ आघाडीवरती आहे. डॅशचा गसल वाजला गेला आहे. हा 7 नंबर जर्सी परिधान जेव्हा खेळाडू स्वतःच्या सुंदर झालेल्या 3 पॉईंट प्राप्त केलेल्या 3 गुणाची कमाई केलेली आहे. सुपर रेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या चप्पल आणि 12 20 12 अशी संख्या असताना निश्चितच हा खेळ अतिशय रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघातील खेळाडू तितक्याच जिद्दीने आणि ताकदीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. पिंपळेश्वर वॉरियर या संघाने अतिशय दमदार खेळ खेळून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्याकरता अतिशय सुंदर असा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. मागील रेड मध्ये 3 गुण प्राप्त करून सुपर रेड ज्याने मिळवले होते तो हा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना पिंपळेश्वर वॉरियर्स या संघाचं
पारड विजयाच्या दिशेने झुकताना दिसत आहे. या ठिकाणी ऑफिशियली टाइम आउट घेण्यात आलेला आहे. विजय प्राप्त करण्यासाठी ही धडपड ही जिद्द आपल्याला पाहायला मिळते. यापुढे होणारा सामना वाघजाई संगमेश्वर वर्सेस अरविंद इलेव्हन मानगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. तर हा सामना संपल्याच्या नंतर लगेचच आपल्याला दुसऱ्या सामन्यात खेळवायचा आहे. म्हणून वाघजाई संगमेश्वर वर्सेस अरविंद इलेव्हन मानगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण मित्रांनो, आपला हे आता संघ दुसरी मॅच झाली. अनंत प्रतिष्ठान हा संघ 8 पॉईंटने हरलेला आहे. आता पुढं बघूया, हे पुढे आता आपल्याला भेटतीलच. आपली पुढं टीम आहे वॉरियर्स या संघाचा चढाई झोलाई करतो. प्रतिष्ठान खेड हा संघ आपला आहे ना मॅच बाहेर काढण्यासाठी. बघूया पुढचा प्रवास काय होतो या बघूया. चला, आपला एक टीम गेली म्हणून काय झालं, दुसरी टीम आहे आपली कमी. चला, 2 गुण त्याने आपल्या संघासाठी कमावलेले आहेत आणि दोन्ही संघाची गुणसंख्या झालेली आहे. ट्रिप्लेक्स वॉरियर्स या संघाची गुणसंख्या झालेली आहे 23 आणि रसाळगड या संघाची